दे बापूंचं बघ काय चाललंय. बापू काय चाललंय तुमचं? कसं सांगू तुला, लय गुणी पोराने जन्म घेतलाय बघ तुझ्या पोटी. त्याने स्वतःच्या हाताने आई बापाचे चित्र काढले आणि इथं देवाऱ्यात आणून ठेवले. आणि मला म्हणतोय कसा, बापू देव कसा तुमची काळजी घेतो तशी हे माझी काळजी घेतात. मग मी यांचं चित्र देवाऱ्यातच ठेवणार. आप्या, मला वाटतं अमोलला सगळं खरं खरं सांगायची वेळ आली. अगं त्या लेकराच्या भावनेशी किती दिवस खेळणार आहे आपण. बापू मी हे सगळं मुद्दाम करते का? कळतंय मला आप्या, पण त्या अमोलकडे बघितलं ना की जीव तिळतिळ तुटतो माझा. मी अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण घेऊन गेले होते ना. अर्जुनला बोलवायचं होतं, ठरलं होतं की नाही. पेरणी घेऊन गेले होते. रुपाली ताईंनी साधं मला घरातही येऊ दिलं नाही बापू. नाही आता साखरपुडा पण झालाय त्यांचा. नाही म्हणजे आपण सांगूयात सगळं खरं, पण त्याने अर्जुन दादांना त्रास होणार असेल तर? मोना अगं कसा त्रास होईल, दाजींना पण पोराची ओढ असणारच आहे की. ती ओढ असती तर निदान एकदा तरी भेटले असते ना. मीच सांगितलं होतं भेटू नकोस म्हणून. अगं तिथे 7 वर्ष झालं तू त्याला काहीतरी खोटं सांगून बाबांपासून लांब ठेवलंय, पण आता त्याला बाबा सोडून दुसरं काही दिसेनाच ग. सारखं बाबांबद्दल विचारत असतो, बाबांना शोधायचं आहे म्हणत असतो. दिप्या मी कसं सांगू. हे बघा, खरं तर अमोल अर्जुनला ओळखतो, फक्त बाबा म्हणून नाही. काय आप्या काय सांगतेस तू? हो बापू, हे खरं आहे. आपला अमोल ज्या समर कॅम्पला जात होता आणि घरी आल्यानंतर त्याच्या मास्टरांचं कौतुक करत होता, सतत मास्टरांबद्दल बोलत होता. ते मास्टर म्हणजे अर्जुन. अगं म्हणजे अर्जुनला माहितीये आणि अर्जुनला नाही माहिती अमोलबद्दल, नाही तर तो असं वागलाच नसता ना बापू. असं म्हणजे त्यांनी साखरपुडा केला नसता असं का? हो, नसताच केला साखरपुडा. तुम्हाला खरंच काय कळत नाही. आणि तुम्ही असं कसा विचार करता बरं? त्यांना सगळं माहित असून त्यांनी हा निर्णय नाही घेतला, हे कशावरून? नाही मोना, अर्जुन असं कधीच नाही करत. एवढं तर मी त्याला ओळखते आता. पण मला तर असंच वाटतंय. आता तुम्हाला मान्य नाही करायचं ही वेगळी गोष्ट आहे. तसं नाही म्हणा, आम्ही अर्जुनला चांगलं ओळखतो. पण बापू, अहो एवढे वर्ष बापापासून लांब राहिलेलं पोरगं जेव्हा बापाला भेटेल तेव्हा काय होईल माहितीये का तुम्हाला? आणि समजा तुम्ही भेटला तुमच्या दाजींना आणि त्यांना लळा लागला तर? आणि त्याने आईऐवजी बापासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर? बघा बाबा, मी सांगायचं काम करतेय, बाकी तुमच्यावर आहे. नाही नाही, असं नाही होणार. अगं अमोलनं स्वतःनं आणून देवाऱ्यात ठेवलेत त्यांची 2 चित्र, मग तो तसा कसा वागेल? आणि तुम्ही तर एका गोष्टीचा विचारच करत नाहीये. कोणते? हो, आता तर त्याचं लग्न पण होतंय आणि तुम्ही अमोलला सगळं खरं सांगून तिकडे पाठवला तर याचा अर्थ काय निघणार? तुम्ही मुद्दाम त्यांच्या लग्नात मोडता घालण्यासाठी करताय. अगं मग ही तर भेटच आहे की. ही लग्न होऊन काय फायदाच नाही. दिदे, तू जाऊन सांगणार आहेस का मी जाऊन सांगू सगळं अमोलला? नाही दिप्या, मोनाचं बरोबर आहे. अगं दिदे, पण आपण काय चुकीचं करतच नाही ना. हो, असं तुम्हाला वाटतंय. त्यांना त्यांच्या घरच्यांना काय वाटतंय तुम्हाला माहिती आहे का? बस बस बस. हे बघा, जे काय अमोलला सांगायचंय ना ते आप्पीच सांगत. आप्प्या, तुला मात्र लवकरात लवकर अमोलला सगळं खरं खरं सांगावं लागणार आहे, लक्षात ठेव. आकर आकर आ. मामा बाई काय नाश्ता? मग मामा मला सांग, तुला खायला काय काय आवडतं
मध्ये? आपलं कसं आहे माहितीये का, भुकाच्या तावडीत आपल्या समोर जे येईल ना ते आपल्याला आवडतं. अय, तुम्ही काय असताय? आता तुम्ही सांगा, तुम्हाला खायला काय आवडतं? आता मामानं दिलेलं चॉकलेट आवडतं माहित आहे मला, पण दुसरं काय तर सांगा. मला माझ्या हातची फिरणी, पहिल्यापासून जगातली बेस्ट फिरणी बनवते. रामोल, तुझ्या माच्या हातची फिरणी कोणाला नाही आवडणार काय बापू? होय रे दीप्या, खरंच आहे तुझं. आप्या, तुझ्या हातची फिरणी खाल्ली ना की जीवाला अगदी गार वाटतं बघ. हो अगं तिथे. अगं पण तू लय दिवस झालं फिरणी बनवली नाही. अरे असं कसं म्हणतोस दीप्या? सरकार आलते तेव्हा केलती की. बापू आज बनवते फेर. मा, तुला माहितीये बापूंनी मला काल आज गावात सांगितलंय. हो मा, मला सुद्धा आज गावाला जायचंय. नाही, तू आसगावला नाही जायचं. हे बघ, तुला माहिती आहे ना, मला ते धमकीचं पत्र आलंय, त्यामुळे तू कुठेही जाणार नाहीये. मा, आपल्या आज गावाला मला कोण काय करणार? जाऊ दे ना मला. अमोल, हे बघ बाळा, तुला माहिती आहे ना, आता मी सध्या त्या वाईट लोकांशी भांडतेय म्हणून, त्यामुळे आपल्या जीवाला कुठेही धोका असू शकतो. कुठेही जायचं नाही. आपण नंतर जाऊया. हवं तर मी तुला घेऊन जाईल. मा, मी मामा बरोबर जाईन ना. माझा मामा जगातला बेस्ट मामा आहे. तो घेईन माझी काळजी. अरे बाळा, पण तुझ्या बेस्ट मामाला आता लय काम आहे र. मग आपल्याला नाही जाता येणार आसगावला. अमोल, हे बघ बाळा, आपण आसगावला जाऊया, पण आत्ता नाही. मी तुला नंतर घेऊन जाईल. हा, तुला आता फेरणी खायची आहे ना, मी तुझ्यासाठी छान फेरणी बनवते. हा, आले. मा अशी तर ऐकणार नाही. काहीतरी चुका करून मला आजकालला जायला तयार केलंच पाहिजे. आलीस? हो जाऊबाई, तुम्ही सांगितलेलं फिरणीचं सगळं साहित्य आणलंय बघा. पण अर्जुनला खरंच एवढी फिरणी आवडते का हो? अगं हो मग. अहो पण हा पदार्थ आपल्याकडचा नाहीये ना. मग आता अपर्णानेच पहिल्यांदा फिरणी केली होती घरात. हे जर आर्याला सांगितलं तर वाईट वाटेल तिला. अगं भाऊजी हॉस्टेलला होते ना राहायला, मग तिथंच कुठेतरी खाल्ली होती त्यांनी. मग घरी आल्यानंतर काय फेरणी खायची म्हणून हट्टच धरला त्यांनी. आणि मग त्यावेळेला कोणी बनवली? सासूबाईंनी. म्हणजे माझ्या सासूबाईंनी केली होती. ते पाककलेचं पुस्तक असतं ना, त्यात बघून केली होती. भाऊजींना एवढी आवडली ना, तेव्हापासून फेरणी भाऊजींची फेवरेट. अपर्णाने केली होती का? हां केली होती तिने, पण एवढी नव्हती जमली तिला. तिचं प्रेम होतं भाऊजींवर, पण पहिलं प्रेम हे तिचं काम होतं. म्हणून तर बदलीची ऑर्डर आल्यानंतर गेली लगेच निघून, कसलाही विचार न करता. मी पण काय सांगत बसली तुला. चल आपण फेरणी करायला घेऊयात. जाऊबाई, आई मला असं सांगत होती की माणसाच्या आयुष्यातलं पहिलं सगळं स्पेशल असतं आणि त्या पहिल्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मला सतत असं वाटत असतं की अर्जुनच्या मनातून हे सगळं जाईल ना. पहिलं हे पहिलं असलं ना, तरी त्यापेक्षा जर माणसाच्या आयुष्यात दुसरं चांगलं आलं ना, तर पहिल्याला काहीच महत्त्व राहत नाही आर्या. आणि अगं तू खूप चांगले स्वभावाने. तसंही मागच्या 7 वर्षात अपर्णा जशी वागली ना भाऊजींशी, त्यावरून तर भाऊजींच्या मनात तिच्याविषयी काहीच नाही. तिच्याविषयी तीळ मात्रही प्रेम नाही हे मात्र नक्की. कधी कधी वाटतं की अजूनही त्याच्या मनात अपर्णाबद्दल खूप काही आहे. अगं नाही गं, मी सांगते ना तुला, भाऊजींना तिच्याविषयी वाटायचं कधीच बंद झालंय. हां आता भाऊजी पुढं जायला तयार होत नव्हते. फक्त पुढे जाणं हा मुद्दा नाहीच आहे, तर मागचं सगळं विसरून पुढे जायचंय. आर्या, एक गोष्ट लक्षात ठेव. फेरणी वगैरे काय गं, तू हातासरशी बनवशील आणि मी शिकवेन की तुला. हां पण तू बाकीची काळजी करणं सोडून द्या. तू त्या अपर्णापेक्षा खूप चांगलीस आणि तू भाऊजींचं मन जिंकशील याची खात्री आहे मला. भाऊजी तुझ्या सहवासात रमले ना की बाकी सगळं विसरून जातील बघ. जाऊबाई, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, मग सगळं नीट होईल बघा. अगं मी कायम तुझ्या पाठीशी आहे. आता तू काय ह्या घरातली झालीस आहे. हां फक्त सून म्हणून लवकर ये बाई ह्या घरात. हो हो नक्कीच. बरं चला, आपल्याला फिरणी बनवायची की नाही?
तुम्ही मला फक्त सांगायचं, मी बनवणार आहे फिरणी. मला माझ्या हातची बनवलेली फिरणी ना अर्जुनला खाऊ घालायची. चला ना लवकर, चला चला. अगं हो हो. बापू ओ बापू, हा आपल्या देवाळात पहिल्यापासून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती का असते? तुम्ही का मानता या देवाला? अरे विठ्ठल म्हणजे जगाचा पालन करता. लोक देवाला प्रसन्न करायला दान धर्म करतायत, अभिषेक घालतायत, नैवेद्य चढवतायत, पण त्यांना देव प्रसन्न होतो का? पण आपला हा विठ्ठल पुंडलिकाच्या नुसत्या आईवडिलांच्या भक्तीने सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न झाला. म्हणून विठ्ठल ना आपल्या साध्या सुध्या लोकांचा देव आहे बघ. बापू, पुंडलिक कोण होते? अमोल बाळा, पुंडलिक नावाचा माणूस पंढरपुरात राहत होता. तो त्याच्या आईवडिलांची मनोभावे सेवा करायचा आणि तो आईवडिलांची सेवा करायचा ना म्हणून देवलोक त्याच्यावर खूप खुश होते. पण एकदा काय झालं माहितीये का? कृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पुंडलिकाला भेटायला पंढरपुरात आले. तर देवाने पुंडलिकाला हाक मारली, पण पुंडलिकाने आईवडिलांची सेवा काय थांबवली नाही. पुंडलिकाने काय केलं माहितीये का? एक वीट घेतली आणि देवाच्या दिशेनं भिरकावली आणि म्हटला, माझ्या आई वडिलांची सेवा संपेपर्यंत तुम्ही विटेवर उभा राहून प्रतीक्षा करा. मग त्या पुंडलिकावर शिले असेल ना? हा बाळा, हीच तर खरी गंमत आहे. आई वडिलांची सेवा करून झाल्यानंतर पुंडलिक बाहेर आला. त्यानं देवाला बघितलं आणि घाबरला. त्यानं देवाची विनवणी केली, क्षमा मागायला सुरुवात केली. पण देव त्याच्या मातृपितृ भक्तीवर खुश झाला होता. देवानी पुंडलिकाला सांगितलं, माग, तुला काय हवं ते माग. मग काय मागितलं पुंडलिकाने? मग देवाकडं पुंडलिकाने सगळ्या भक्तांच्या वतीनं एक मागणी मागितली. तो म्हटला, असंच कमरेवर हात ठेवून तुम्ही इथं उभं राहा. म्हणून अमोल बाळा, आपला विठोबा राया अजूनही करकटेवरी म्हणजे कमरेवर हात ठेवून पंढरपुरात उभा आहे. अरे त्यांच्यासाठी सुद्धा आई वडिलांची सेवा हीच भक्ती होती बाळा. बापू, तुम्ही मला काल आजगावबद्दल सांगितलं ना, मला पण आजगावला जायचंय. अमोल बाळा, आता आपण आजगावला नाही जाऊ शकत. अहो बापू, तुम्ही आता मला सांगितलं ना, आई बाबांची सेवा हीच देवाची भक्ती असते. होय बाळा, पण ऐक ना, तुझ्या आप्पू मला आता काम असतं की नाही? मग बापू, माझे आई बाबा नाहीयेत, हे मानते कसे भेटले हे तर बघू द्या ना मला. तुझ्या आप्पू मला काम असतं की नाही? मग आपल्याला लगेच कसं जाता येईल? मी तरी पण ना आप्पू माशी बोलून घेतो. हा, मग आता नाही कटलं, नाही बघता आलं, आता मी तिकडं नेलं. तुमच्या सोबत मला सगळ्या गोष्टी बघता येतील. प्लीज बापू, जाऊयात आपण, प्लीज. अरे बघूया, मी आप्पू माशी बोलून मग ठरवतो. हा, मग चला बोलायला. काय चला आत्ता जायचं? चला. अरे लगेच कसं चालायचं? चला. बरं थांब. चला. अरे हो, चला. मॅडम, एक्सक्यूज मी. अपर्णा मॅडम, अपर्णा मॅडम. अरे काय तोंड तुम्ही लवकर आलाय आज. हो हो, आणि हो, आज आप्यानं फेरणी केली आहे. फेरणी खाऊन जावा बरं का. थँक्यू बापू, थँक्यू व्हेरी मच. हल्ली वेळच मिळत नाही कामामुळे. हा, आताही बघा ना, पोलीस स्टेशनलाच जातो एका मीटिंगसाठी. गुड मॉर्निंग काय तोंडे. अरे गुड मॉर्निंग मॅडम. चला निघूया. येस येस. मा, तू फिरणी घेऊन जा ना. तुझा आजची फिरणी सगळ्यांना खूप आवडेल. एक मिनिट, मी कामावर काय सगळ्यांना फिरणी द्यायला जाते का? आप्या, अगं लेकरू म्हणते ते घेऊन जा की, तेवढं सगळ्यांना बरं वाटेल की. काय काय तोंडे. हो मॅडम, आता केलीच आहे तर घेऊन चला. बर, बापू बोला की. आता हो आता. अरे पण काय
अगं आप्या, मी उद्या अमोलला घेऊन आसगावला जायचं म्हणतोय. कशाला बापू आजगावला? यांनी परत हट्ट केलाय का? नाही ग मा. मला माहितीये तूच हट्ट केला असणार आहे त्यांच्याजवळ. अगं नाही नाही, तो काय नाही बोलला. तो फक्त म्हटला की बाहेर जाऊन येऊ कुठंतरी. तर मी म्हटलं मग इकडे तिकडे जाण्यापेक्षा आसगावला जाऊन येऊ. हे बघा बापू, मी का नाही म्हणते माहितीये ना तुम्हाला. आपण जाऊया ना, आपण नंतर जाऊया. हे बघा आत्ता नको. नाही आप्या, ऐक जरा. थांब इथं. बापू आप्या इकडे. हे बघ कसं आहे माहितीये का, लेकराला जेवढं लांब घेऊशील ना त्याची ओढ वाढत जाईल. म्हणून म्हणतोय त्याला किती दिवस झुलवत ठेवणार आपण. म्हणतोय तर जाऊन येतो की आम्ही. पाहिजे तर तू एक काम कर, तिथं पोलीस स्टेशनला कोणाला तरी सांगून ठेव. तुझं आता हे धमकीचं प्रकरण कुठवर चालणार कोणाला माहितीये. बापू त्याच्यापेक्षा एकदाच जाऊन येतो. बापू मला एक सांगा, त्यांनी हट्ट केलाय का? नाही नाही, त्यानं नाही हट्ट केला. तो म्हणत होता बाहेर जाऊ आपण. मीच म्हटलं आसगाव काय वाईट आहे, आसगावला जाऊन. बापू मला काळजी वाटते हो. अगं काळजी नको करू आप्या. आणि बघ मी असणारच आहे की सोबत त्याच्या. आणि आसगाव आपलं गाव आहे ग. ठीक आहे, जा दोघं जण आजगावला. पण एका अटीवर, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत घरी यायचं. आणि हो, इकडे तिकडे भटकायचं नाही. बापूंचा हात सोडून कुठेही जायचं नाही हा अमोल. ठीक आहे, जा मग तुम्ही. मी पण निघते आता. फेरणी घेऊन येत आले. हट्टी झालायस तू. यांचं चाललंय तरी काय नेमकं? मला हे रुपाली ताईंना कळवलंच पाहिजे. मी अर्जुनसाठी माझ्या हातची फिरणी आणली. काय? साहेब, मॅडमनी तुमच्यासाठी फिरणी आणली. चिंचुके, आत्ता आपण इथं कशाला आलोय? सॉरी साहेब. सगळी तयारी झाली? हो सर, सगळं रेडी आहे. मॅडम येतील आता, मीटिंगला सुरुवात करूयात आपण. येस सर. मॅडम बस प्लीज. मॅडम मीटिंगला सुरुवात करूयात. हो, थँक्यू मॅडम. मॅडम आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टी सातव नावाचा व्यक्ती आहे जो पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेट चालवतोय. तर मॅडम, मॉन्टी सातव विषयी आपण मागेही ऐकलं होतं. बिल्डरचा जमिनीचा व्यवहार करण्यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. बर. एक्झॅक्टली काय तोंडे, म्हणजे हिस्ट्री शीटर आहे हा. याच्यावर छोटे मोठे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे 2-4 हाफ मर्डरच्या केसेस आहेत. भाडोत्री गुंड म्हणून काम करायचं, पण आता फुल टाइम हा व्यवसाय करतो. म्हणजे खूप डेंजर माणूस आहे. एकदम मुरलेला. म्हणजे मुख्य पुरावे आम्ही गोळा करूच. म्हणजे प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टीचे पुण्यामध्ये कल्याणी नगर, वाकड, हिंजेवाडी आणि कोरेगाव येथे असे 2, 4, 3, 1 याप्रमाणे अड्डे आहेत. आणि इथून तो पूर्ण पुण्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन करतो. तर मॅडम ह्याला सबूळ नष्ट करायचं असेल ना, तर त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी दाट टाकणं गरजेचं आहे. हो, पण मग त्यांनी स्वतःची सुरक्षेची व्यवस्था केलीच असणार ना? नक्कीच मॅडम. म्हणजे त्याच्या प्रत्येक अड्ड्यावर त्यांनी गार्ड्स नेमलेले आहेत. आणि आमचा असा अंदाज आहे की त्यांच्याकडे बेसिक वेपन्स असतील, म्हणजे जसं गावठी कट्टे असं. हे ऑपरेशन खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे. नक्कीच मॅडम. म्हणजे जेवढं वाटतंय तेवढं सोपं ऑपरेशन नाही आहे, पण महाराष्ट्र पोलिसांसाठी अशक्य असं काहीच नाही. फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चिंचुके, थँक्यू. मॅडम ही मॉन्टी सातवची हिस्ट्री फाईल आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावर पूर्वी धाड टाकली होती. तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि जास्त हुशार आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावरून दुसऱ्या अड्ड्यावर पोहोचेपर्यंत तिकडे काहीच राहिलं नव्हतं. त्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी धाड टाकायची असेल ना, तर मला जास्त पोलीस फोर्सची गरज लागेल. अर्थात. आणि अजून एक, हे मिशन आपण जरा सिक्रेटच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेवढे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याशिवाय कोणालाच याची कानोकानही खबर लागतं कामा नये. येस मॅडम.
आणि तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला आमच्याकडनं कुठलीही मदत लागली तर ती तुम्हाला मिळणार, हा माझा शब्द. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, ही केस तुमची आहे आणि तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडाल याची पूर्णपणे कल्पना आहे. माझा ठाम विश्वास आहे तुमच्यावर, आणि फक्त तुमच्यावरच नाही, सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांवर. फक्त सगळ्यांनी सांभाळून हे मिशन कंप्लीट करा, जीवाला जपा. अर्जुन आहे म्हणून एवढी काळजी का?